विद्यार्थी मित्रांनो, विंचू चावला या कवितेचं आपण या ठिकाणी रसग्रहण कृती पाहत होतो. तर यामध्ये रसग्रहण, तर विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण करताना या ठिकाणी आपल्याला जे काही खाली ओळी दिलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या ओळीचं आपल्याला रसग्रहण करायचं असतं. रसगी त्याला अनुसरून आपल्याला जे काही ओळी दिलेल्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, तर नाही जातो. तर रसग्रहण खालील ओळीचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. तर ओळी दिलेल्या आहेत. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोधरूपी विंचू चावला. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. तर विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहणासाठी आपल्याला ज्या ओळी दिलेल्या आहेत तर त्या ओळींचं आपल्याला काय करायचं, रसग्रहण करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण करताना रसग्रहण कसं करायचं तर हे आपण थोडक्यामध्ये बघूया. वरील जे काही ओळी आहेत तर या वरील ओळी या विंचू चावला या भारुडातील आहे. हे भारूड संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध भारूड आहे. या भारुडामध्ये विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. प्रस्तुत भारूड नाट्यमयतेमुळं खूप परिणामकारक झालेले आहे. गेयता हे भारुडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. या भारुडाची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. कामक्रोधरूपी विंचू मला चावला आहे असं संत एकनाथ महाराज या ठिकाणी या भारुडामध्ये म्हणतात. त्यामुळे अज्ञानरूपी घामाने माझे शरीर निथळते आहे. पंचप्राण व्याकुळ झालेला आहे. या विंचवाच्या दाहकतेमुळे मला वेदना, दाहकता, दुःख हे असह्य होऊन माझा प्राण जातो की काय असे संत एकनाथांना वाटू लागले आहेत. शरीराच्या सर्वांगामध्ये दाह निर्माण झालेला आहे. मनुष्य इंगळी खूपच भयानक आहे. तिने मला दंश केलेला आहे. त्यामुळे शरीरामध्ये दाहकतेची जाणीव होत आहे. मानवी दुर्गुण दाखवण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी इंगळी हे रूपक योजलेले आहे. भारूड हे एक प्रकारचे आध्यात्मिक रूपक आहे. संत एकनाथ महाराज यांनी या भारुडामधून सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या दिलेल्या ओळींचं या ठिकाणी रसग्रहण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी काही 5वी कृती आहे अभिव्यक्ती, तर या ठिकाणी 5व्या कृतीमध्ये आपल्याला दिले पहिली अ कृती, त्यामध्ये तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाळगण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्यामधील जे काही दुर्गुण आहेत
तर ते दुर्गुणांचा आपल्याला शोध घ्यायला सांगितलेला आहे. आणि ते दुर्गुण कमी करून या ठिकाणी सद्गुण अंगी बाळगण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला आहे, काय करणार आहात, तर या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी सांगता येईल की मानवी जे काही जीवन आहे, तर मानवी जीवन प्रामुख्यानं सद्गुण आणि दुर्गुण या दोन गुणांनी प्रामुख्यानं निर्माण झालेले आहे. तेव्हा मानवी जीवन दोन गुणांनी निर्माण झालेलं आहे. तर त्यामध्ये पहिला गुण कोणता? सद्गुण आणि दुसरा दुर्गुण. तर सद्गुणामध्ये प्रामुख्यानं आपण या ठिकाणी चांगले गुण या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला काय विचारायला, तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. आपल्यामधील जे काही वाईट गुण आहे, तर ते वाईट गुण आपल्यामध्ये कोणकोणते आहेत, तर ते वाईट गुण या ठिकाणी आपल्याला काय सांगायचे, अगोदरच सांगायचे. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या, म्हणजे वाईट जे काही गुण आहेत तर ते वाईट गुण आपल्याला सांगायचे. त्यामध्ये दुर्गुण कोणकोणते आहेत आपल्यामध्ये ते सांगायचे आहेत. पहिलं आपल्याला सांगता येईल की काम म्हणजे एक प्रकारची वासना, त्यानंतर क्रोध म्हणजे एक प्रकार संताप आपल्याला कमी करावं लागेल. त्यानंतर आपल्यामध्ये जो काही आळस आहे, तर हा आळस आपल्याला झटकून टाकावं लागेल. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं खोटं बोलतात, तर खोटं बोलणंसुद्धा आपण या ठिकाणी टाळलं पाहिजे. त्यानंतर तर अशा प्रकारे आपल्यामध्ये असंख्य अशा प्रकारचे जे काही वाईट गुण आहेत, तर ते वाईट गुण आपण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शोध घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बरेचसे विद्यार्थी असतात सकाळी लवकर उठतच नाही, मग हाही सुद्धा एक प्रकारचा वाईटच गुण आहे. रात्रीसुद्धा लवकर झोपतच नाही, तर हाही सुद्धा एक प्रकारचा वाईटच गुण आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर असे मी तुम्हाला काही थोडे मुद्दे सांगितले आहेत. तर त्या मुद्द्याचा आधार घेऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामधील जे काही दुर्गुण आहेत, तर ते दुर्गुण आपल्याला शोधायचे आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला मुद्दे सांगितले आहेत की आळस, त्यानंतर खोटं बोलणं आपल्याला टाळायचं आहे, क्रोध आपल्याला कमी करायचं आहे, त्यानंतर आपल्यामधील जी काही काम अशा प्रकारची वासना आहे तर ती आपल्याला नष्ट करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या मनामध्ये जे वाईट गुण आहेत तर ते वाईट गुण आपल्याला काढून टाकायचे. तर अशा प्रकारचे आपल्याला मुद्दे सांगता येतील. त्यानंतर पुढचा भाग बघा या प्रश्नाचा, हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल. तर सद्गुण अंगी बाणवण्यासाठी आपण काय करणार आहे, तर त्यामध्ये सद्गुणामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल, आपण सकाळीच लवकर उठायचं, रात्रीसुद्धा लवकर झोपायचं. त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर या ठिकाणी व्यायाम करायचा, त्यानंतर वाचन करायचं, त्यानंतर अनेक प्रकारचे मैदानी अशा प्रकारचे खेळ खेळायचे, त्यानंतर योग साधना करायची, त्यानंतर आपले जे काही आवडते छंद आहेत तर ते आवडते छंद आपण जोपासायचे. तर हाही सुद्धा म्हणजे सद्गुण अंगी बनवण्यासाठी आपण अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर सकारात्मक वृत्ती या ठिकाणी आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर कवितेचा आधार घेऊन आपण काही गुण या ठिकाणी सांगू शकतो. त्यामध्ये चांगल्या लोकांची संगत आपण करायची, सद्गुणी माणसाची आपण संगत जोपासायची. त्यानंतर संस्कार वर्ग असतील तर या संस्कार वर्गामध्ये आपण या ठिकाणी जायचं. त्यानंतर चांगल्या मित्रांशी मैत्री करायची, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, मैदानी खेळ खेळायचे, व्यायाम रोज करायचा आणि एका वेळी एकाच गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करायचं. त्याचबरोबर कोणतंही काम करताना एकाग्रतेने काम करायचं. तर त्याचबरोबर आपण जे काही काम करतो आहे तर ते काम करत असताना आपण जे काही केलेलं काम आहे ते खरोखरच आपण योग्य केलं आहे का, तर यासाठी आपण काय करायचं, आपल्याच कार्याचं आपण आत्मपरीक्षण करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे मुद्दे घेऊन आपण काय करू शकतो, हा प्रश्न या ठिकाणी सोडू शकतो. यानंतर शेवटचा भाग या कृतीमधला, अभिव्यक्तीमधला, गुरुजनांची संगत
इंगळीच्या दंश की दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिव्यक्तीमध्ये हा प्रश्न विचारला आहे की दुर्जनांची संगत इंगळीच्या दंश की दाहक आहे, त्यावर काय सांगितलं आहे तर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अभिव्यक्तीचा आहे, तर आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. दुर्जन लोक दुर्गुणी असतात, त्यांच्यात दृष्ट प्रवृत्ती जास्त प्रमाणामध्ये असते. त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्यावर त्यांच्या वाईट गुणांचा, वाईट सवयींचा प्रभाव चटकन पडतो. कारण चांगले गुण आत्मसात करणे कठीण काम असते, परंतु वाईट गुण व वाईट संगतीचा परिणाम आपल्यावर सहज होत असतो. आणि म्हणून दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकीच दाहक आहे असे म्हटले आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो असे संत म्हणतात. सज्जन व्यक्तीच्या सद्विचारांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मन व बुद्धीवर चांगल्या विचारांचे सिंचन होत राहते. त्यामुळे आपल्या हातून चांगल्या कृती घडतात. आपली वृत्ती सज्जन बनते. कोणत्याही दुर्गुणांचा, वाईट विचारांचा प्रभाव सहसा आपल्यावर पडत नाही. यावरून सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे हे स्पष्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कृती या ठिकाणी सोडू शकतो. त्यानंतर शेवटी काही उपक्रम दिलेले आहेत. त्यामध्ये संत एकनाथ महाराज यांची इतर भारुडे मिळवून वाचा. संत एकनाथ महाराजांची इतर आपल्याला काय करायची भारुडं या ठिकाणी मिळवायची आहेत आणि ती या ठिकाणी वाचन करायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विंचू चावला या संत एकनाथ महाराजांच्या जे काही भारुड आहेत तर त्या भारुडामध्ये आपण काही कृती सोडून घेतल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला भाग चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपण आणखी हे जे काही भारुड आहेत तर हे भारुड वाचन करावं आणि वाचन करून ह्या ज्या दिलेल्या काही कृती आहेत त्या कृती प्रामुख्यानं लिहिण्याचा प्रयत्न करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या भारुडाचा या ठिकाणी आपण समारोप पाहिला. तर यानंतर आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.